पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि धुळे शहराला अधिक हिरवगार बनविण्यासाठी कटिबद्ध असलेल्या ग्रीन धुळे वृक्ष टीमने एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक सीडबॉल टाकणे आणि बीजारोपण महामोहीम यशस्वीपणे राबविली। वडेल चौफुली परिसरातील विस्तृत सुमारे अर्धा किलोमीटरच्या क्षेत्रात राबविलेल्या या मोहिमेत शहरातील हजारो नागरिकांनी, सर्व सामाजिक आणि व्यावसायिक स्तरातील व्यक्तींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवित निसर्गाप्रती आपली अढळ निष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडविलं। सकाळच्या वेळी लवकर सुरू झालेल्या या विराट कार्यक्रमासाठी धुळे शहरातील कानाकोपऱ्यातून नागरिक मोठ्या संख्येनं जमले होते। यामध्ये अनुभवी डॉक्टर्स, न्यायप्रणालीतील वकील, उत्साही विद्यार्थी, शहरातील प्रमुख व्यापारी तसेच ज्येष्ठांपासून ते अगदी लहान मुलांपर्यंत सर्वांनी हिरिरीनं सहभाग घेतला। लिंग आणि वयाच्या सर्व सीमा ओलांडून प्रत्येक व्यक्तीने आपल्या वाट्याला आलेल्या गटात नियोजनबद्ध पद्धतीने सीडबॉल टाकणे आणि विविध प्रजातींच्या बियांचं रोपण करण्याचं काम हाती घेतलं। हा केवळ एक कार्यक्रम नसून निसर्गाच्या संवर्धनासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाने एकत्र येऊन उभारलेलं एक जन आंदोलन होतं। या महामोहिमेअंतर्गत तब्बल 10 ते 15 हजार सीडबॉल माती, शेण, कंपोस्ट आणि सुयोग्य बियांचं वैज्ञानिकदृष्ट्या तयार केलेलं मिश्रण आणि 20 ते 25 हजार विविध स्थानिक व उपयुक्त वृक्ष प्रजातींच्या बियांचे, उदाहरणार्थ वड, पिंपळ, कडुलिंब, बाभूळ, चिंच इत्यादी पद्धतशीरपणे रोपण करण्यात आले। ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या कार्यकर्त्यांनी या बियांची निवड स्थानिक हवामान आणि मातीला अनुकूल अशी केली होती, जेणेकरून भविष्यात या रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होईल। या उपक्रमामुळे येत्या काळात या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होऊन धुळ्याची पर्यावरणीय समृद्धी कैक पटीने वाढेल, असा ठाम विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। ग्रीन धुळे वृक्ष टीमने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी उचललेलं हे पाऊल अत्यंत दूरदृष्टीचं आणि प्रशंसनीय आहे। या उपक्रमाने केवळ बियांचं रोपण केलं नाही, तर धुळेकरांच्या मनात पर्यावरणाप्रती जबाबदारी आणि प्रेमाची बीजे पेरली आहेत। अशा प्रकारच्या लोकसहभागातून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमुळेच शहराच्या पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आणि भावी पिढ्यांसाठी एक हरित आणि निरोगी वारसा निर्माण होईल, असा दृढ विश्वास यावेळी अनेक उपस्थितांनी व्यक्त केला। ही मोहीम केवळ एक तात्पुरता कार्यक्रम नसून नागरिक आणि पर्यावरणाप्रती असलेली त्यांची सामूहिक जबाबदारी आणि बांधिलकी अधोरेखित करणारी एक मैलाचा दगड ठरेल, अशी चर्चा शहरात सुरू आहे। ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या या कार्याचं सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे आणि इतर शहरांनीही यातून प्रेरणा घेऊन असे उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा देखील व्यक्त होत आहे। सुप्रभात। ग्रीन धुळे या आमच्या संस्थेमार्फत धुळे आणि परिसर हा झाडं लावून हरित करण्याचा एक संकल्प मागील वर्षापासून केला आहे। त्याचाच संकल्पाचा एक भाग म्हणून आम्ही मागच्या रविवारी चांडक फार्म येथे जवळजवळ 20,000 सीडबॉल तयार केले। लोकांचा भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला। लोक स्वतःची लहान मुलं यांना जागरूकता यावी म्हणून बरोबर घेऊन आले, मुलांनी सीडबॉल तयार केले। त्याचाच पुढचा टप्पा म्हणून आज आम्ही हा वडेल परिसर जो आहे इथे आम्ही आज सीडबॉल हे झुडपांमध्ये टाकण्याचा एक कार्यक्रम घेतलेला आहे। बीज पण आणि त्याच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारची बिया पण आपण या इथे सगळ्यात टाकतो आहे। जवळजवळ 101 लोकांनी आता इथे सहभाग नोंदवला आहे आणि अजूनही लोक येतच आहे। जवळजवळ आता आम्ही एक 15 ते 20,000 सीडबॉल टाकणे, त्याच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या बिया टाकणे याचा एक कार्यक्रम सुरू केला आहे। सगळ्या बाजूला हे वेगवेगळ्या दिशांना तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक स्वयंसेवक दिसतील जे डोंगरांवर झुडपांमध्ये जाऊन सीडबॉल आणि हे टाकतायत। याचाच पुढचा टप्पा म्हणून पुढच्या रविवारी असाच एक कार्यक्रम परत राबवण्यात येईल। त्याची माहिती लोकांना सोशल मीडियाद्वारे कुठल्या लोकेशनला आपण हा कार्यक्रम राबवू याची माहिती दिली जाईल। तरी लोकांनी या ग्रीन धुळे चळवळीशी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा आणि जिथे जिथे जमेल आपल्या भागामध्ये संस्थेत सांगेल तिथे जास्तीत जास्त झाडे लावून आपलं धुळे ग्रीन कसं होईल त्याच्याबद्दल काळजी घ्यावी। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।